नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघा, आज काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर आमच्याकडे बेंदूर झाला की दुसऱ्या दिवशी करतळ असं बोलतात आणि तिला त्याच करतळीला म्हणजे चिकन, मटण, अंडी असं आपण काहीतरी नॉनव्हेज खातो. त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉनव्हेज वगैरे करतात का आणि कशी तळतात तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन घेतलेला आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चिकन मला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चिकन शिजवताना आहे ना खूप छान आणि मस्त ह्याचा सूप वगैरे प्यायला आपल्याला मुलांना वगैरे सुद्धा छान लागतं. आणि आमच्या घरी असंच सूप वगैरे पितात, त्याच्यामुळे नुसतं हळदीचं सूप वगैरे पित नाही आहेत. तर इथे आपण मसाला करून घेऊया. मसाला तर आपला नेहमीचाच आहे. कांदा आहे, लांब कांदा चिरून घेतलेला आहे. तर गावाकडे काय होतं ना की म्हणजे असं बेंदूर झाला की दुसऱ्या दिवशी आणायचं खायचं वगैरे असतं. तर तुमच्याकडे आणतात का मला सांगा. आणि मी इथे मुंबईला आहे तरी पण म्हणजे आणतेच. आणि आजचा वारसुद्धा बुधवार आहे. तर इथे खाडे मसाला घेतलेले आहे, धना घेतलेला आहे, तीळ घेतलेले आहे, मिरे घेतलेले आहेत, हिरवी इलायची घेतलेली आहे आणि ताजपत्त्याचं पान घेतलेलं आहे. किसून घेतलेलं खोबरं आहे, घरी किसलेलं खोबरं आहे, विकतचं खोबरं नाही आहे. विकतचा किस इतका बारीक असतो की तो भाजीमध्ये व्यवस्थित दिसत नाही, नुसता वरती तरंगत असतो. ते जेणेकरून तुम्ही किस न वापरता तुम्ही घरचंच खोबरं वापरलं तरी बेस्ट आहे. तर आता आपण मसाला थोडंसं पाणी टाकणार आहोत, अगदी थोडंसं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. इतकंच की मसाला बारीक होईल एवढंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपण इकडे मसाला बारीक करून नुसतं आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित असं आपलं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकनला जास्त वेळ लागत नाही, 20 ते 25 मिनटामध्ये एकदम मऊ आणि मस्त चिकन शिजतं. जरी चिकन वरून शिजलेलं दिसलं ना तर यातून कच्चं असतं, त्याच्यामुळे लगेच गॅस वगैरे बंद करायचा नाही आहे. तर आपल्याला फक्त 20 ते 25 मिनटं आरामात चिकन मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं. नाही तर आतून जे राहिलं ना की ते मग नंतर मनातनं असं उतरतं आणि खावं असं वाटत नाही आहे. तर याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चिकनला पटापट होतं. तर तुम्ही चिकन आणले की मटण आणले किंवा तुमच्याकडे आणतात की नाही मला खरंच सांगायला विसरू नका. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघा, आपलं चिकन अर्धं शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही बनवली होती ते आपण घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जितकं पाणी हवं आहे किंवा ग्रेव्ही हवी आहे इतकं तुम्ही पाणी वगैरे वापरू शकता. जास्त असं काही पाणी वगैरे घालायचं, तुमच्यात जितकी माणसं वगैरे आहेत तेवढं तुम्ही. आता इथे थोडंसं लाल तिखट आणि मीठ हे तुम्ही म्हणजे की आधी टाकलं होतं त्यानुसार मीठ टाका, नाहीतर चिकन खारट होईल. जास्तीत जास्त मी मटण आणते आणि मटणचे ब्लॉग असतात, त्याच्यामुळे मला सारखं मटण बोलायचं येतं तोंडामध्ये, तर समजून घ्या, सॉरी. तर अशा पद्धतीने आपलं 5 मिनिट परत ठेवायचं आहे. आणि आपल्याला जे काही कोथिंबीर आहे, कसुरी मेथी आहे ते आपण टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. लिंबू एक आपल्याला पिळायचं आहे, ते स्किप केला तरी चालेल, पण छान चव येते म्हणून. तर कशी वाटलं ही ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं, मस्त खा, स्वस्त राहा. तर कुणी कर तळले मला कमेंट करून नक्की सांगा लास्टपर्यंत. बाय. बघा, जास्त पाणीसुद्धा टाकलेलं नाही, मस्त ग्रेव्ही. बाय.